गोपाळ काला, ज्याला काला किंवा दही काला देखील म्हणतात, हा एक खास प्रसाद आहे जो भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दिला जातो आणि तो जन्माष्टमीच्या सणासोबत जोडलेला आहे। चला तर मग कसा बनवायचा तो गोपाळ काला ते बघूयात आता। स्वागत आहे तुमचं स्वादांकुर किचन मध्ये। आज आपण बघणार आहोत गोपाळ काला। तो कसा बनवायचा ते बघूया। गोपाळ काला बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य बघा। या ठिकाणी मी 1 वाटी चुरमुरे घेतले आहेत, नंतर अर्धी वाटी पोहे घेतले आहे, कोथिंबीर, मीठ आणि इथे बघा आणि त्यात मिक्स करण्यासाठी इथे खोबरे घेतले आहे, दही, मिरची, काकडी घेतली आहे, पेरू बारीक कापून घेतला आहे, डाळिंबाचे दाणे आहेत आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे। तर बघा आता आपण पहिल्यांदा काय करूयात, हे जे पोहे आहेत हे धुवून घेऊयात। तर मग बघूयात कसा बनवायचा ते। या ठिकाणी बघा मी इथे पोहे भिजवून घेतले आहेत, त्याला 10 मिनिटं झालेत भिजून। तर आपण एका दुसऱ्या बाउल मध्ये हे ओतून घेणार आहोत। आपण जे चुरमुरे घेतले आहेत ते पहिले यामध्ये ऍड करणार आहोत, नंतर इथे पोहे टाकून घेतले आहेत, पोहे ऍड केल्यानंतर आपण जे बारीक कापून घेतलेले जिन्नस होतं ते एक एक करून त्यामध्ये ऍड करूयात। आता बघा या ठिकाणी मी हिरवी मिरची टाकून घेत आहे, काकडीचे बारीक तुकडे करून घेतले आहेत, पेरू आहे, खोबरे किसून घेतलं आहे ते ऍड करायचं, नंतर डाळिंबाचे दाणे, इथे हरभऱ्याची भिजवलेली डाळ आहे, चणा डाळ ती ऍड करतोय, दही। गोपाळ काला बनवण्यासाठी तुम्ही दही जास्त घेतलं तरी चालेल, यात प्रमाण कमी जास्त झालं काही हरकत नाही। आणि आता आपण इथे साखर टाकून घेणार आहोत, थोडी 1 चमचा साखर घेतली आहे मी, आणि सर्वात शेवटी कोथिंबीर टाकून घ्यायची। आता हे सगळं जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात। थोडंसं चाळून झाल्यानंतर इथे आपण मीठ टाकणार आहोत, चवीप्रमाणे इथे मीठ ऍड करायचं, कारण आपण दही टाकलेलं आहे त्यानुसार मीठ ऍड करा। दही आंबट असेल तर मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करा। इथे मला हे मिश्रण खूप कोरडं वाटत होतं, त्यासाठी मी अजून 1 छोटी वाटी दही यात ऍड करते आहे। तर जवळपास इथे आपल्याला या मिश्रणासाठी पाऊण वाटी दही लागलेलं आहे, तर तुम्ही असं प्रमाण कमी जास्त करू शकता। गोपाळ काला हा श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे असे मानले जाते। हा प्रसाद तयार करताना विविध रंगांचे आणि चवीचे पदार्थ एकत्र केले जातात, जे कृष्णाच्या विविध लीलांचे प्रतीक मानले जाते। आता हा एक पौष्टिक आणि चविष्ट असा पदार्थ आहे जो अनेक पदार्थांच्या मिश्रणातून बनलेला असतो, ज्यामध्ये पोहे, लाह्या, विविध फळे, लोणचं, डाळी असं मिक्स फळांचे तुकडे असे यांचा समावेश यामध्ये केला जातो। पुराणात या गोपाळ काल्याला खूप महत्त्व आहे। असं सांगतात की स्वर्गातले देव सुद्धा हा प्रसाद घेण्यासाठी पृथ्वी तलावर आले होते। मस्त आणि चविष्ट असा आपला गोपाळ काला तयार झालेला आहे, नक्की बनवून बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।